नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेले एक अत्यंत महत्त्वाचा GR हा निधी वितरणासंबंधीचा हा आलाय तो आपण पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। सन 2026 ते 27 करिता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनेअंतर्गत कार्यान्वित असलेले रुग्णवाहिकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत मार्च 2026 ते जून 2026 चे 30% देयके म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2026 ते 27 करिता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा जी काय आहे त्यामधील MEMS कार्यान्वित रुग्णवाहिकांवरील जो काही आवर्ती खर्च आहे त्यासाठी निधी हा मंजूर करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आणि निधी मंजूर करण्याचा जो काही कालावधी असणार आहे तो म्हणजे की मार्च 2026 ते जून 2026 पर्यंतचे जे काही 30% देयके आहे ते अदा या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 7 ऑगस्ट 2026 म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट ही जाणून घेऊयात। शासन निर्णय महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना अंतर्गत कार्यान्वित असलेले टोल फ्री क्रमांक 108च्या सुसज्ज रुग्णवाहिकांवरील मार्च 2026 ते जून 2026 चे 30% देयके अदा करण्यास प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून कराकरिता अटी व शर्यतीनुसार प्रमाणित करून प्राप्त झाला आहे। त्यानुसार या शासन निर्णयान्वये मार्च 2026 ते जून 2026च्या रुपये 135,78,72,166 या एकूण देयकाच्या 30% म्हणजेच की रुपये 40,73,61,649 फक्त इतके देयके अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की मार्च 2026 ते जून 2026 चे जे काही देयके आहे यासाठी एकूण 30% जे काही देयके आहे म्हणजेच ते की 40,73,61,649 रुपये फक्त इतका जो काही निधी आहे तो अदा करण्यास या शासन निर्णयाद्वारे ही मंजुरीही देण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की वरील रुग्णवाहिकांमार्फत पुरविण्यात आलेल्या सेवांचा तपशील दरमहा शासनास सादर करण्यात यावा। दंडाची आकारणी झाली असल्यास 70%च्या उर्वरित देयकांमधून वसूल करण्यात यावी। तसेच सदर देयके कोषागारातून आहरित करून सुमित SSG BVG महाराष्ट्र EMS प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना संवितरण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण तसेच संवितरण अधिकारी व सहसंचालक आरोग्य सेवा अर्थ व प्रशासन मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे। तसेच सदर प्रस्तावावरील खर्च मागणी क्रमांक R1-2210 वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य 800 इतर खर्च पंचवार्षिक योजना अंतर्गत योजना राज्य सेवा अंतर्गत योजना 1 किमान गरजा कार्यक्रम 01-10 ट्रॉमा केअर युनिटची स्थापना महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 22-10-46-89 13 कार्यालयीन खर्च या मुख्य लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा आणि हा खर्च सन 2026 ते 27 च्या वित्तीय वर्षासाठी केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा। तसेच वित्त विभाग क्रमांक VAPR 2013 प्रत क्रमांक 30/2013 विनियम भाग 2 दिनांक 17/4/2015 सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियमपुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 4 मधील अनुक्रमांक 11 अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारानुसार तसेच नमूद अटींची पूर्तता करून सदरचा मंजुरी आदेश निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा प्रस्ताव आयुक्त आरोग्य सेवा यांच्या मान्यतेने आल्यामुळे सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालय यांनी
त्वरित देयके अदा करण्यासाठी कोषागारात सादर करावे. तसेच सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 202608071227184317 असा आहे. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतात. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.